नमस्कार, मी संदीप राणे, शहर अध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र मनसेना. तुम्ही बघत असाल एक ब्रिजच्या माध्यमातून जे 7 अजूबे आहे त्याच्यात 8वा अजूबा मीरा भाईंदरमध्ये ब्रिजच्या नावाखाली फेमस झालेला. आता 9वा अजूबा या ठिकाणी मीरा भाईंदरच्या वतीने आज झालेला आहे. तुम्ही बघत असाल या ठिकाणी टॉयलेट बांधण्यात आलेलं आहे. टॉयलेट बांधण्याचं कारण अजून काही समजलेलं नाही की कॉस्ट कटिंग आहे की जागाची कमतरता आहे, हे गोष्टी कुणालाच कळलेल्या नाही. त्यामुळे पाण्याचं त्या ठिकाणी सोय नाही आणि कुठल्या टेक्नॉलॉजी आणि कुठल्या आर्किटेक्ट आणि कुठल्या ते कॉन्ट्रॅक्टरनी बनवलं आहे ना पुरस्कार देणं फार गरजेचं आहे. मीरा भाईंदरमध्ये वारंवार याचं कारण असं आहे, मीरा भाईंदरमध्ये वारंवार होण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी अधिकाऱ्यांचं लक्ष नाही. लक्षात घ्या, आय एस ऑफिसर आहेत, कमिशनर साहेब आहेत, पण त्यांच्या हाताखाली जे कॉन्ट्रॅक्टर आणि जे अधिकारी आहेत ना हे सक्षम नसल्यामुळे या गोष्टी घडतात. या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरवर फौजदारी गुन्हा दाखवलेला पाहिजे की असे कुठे ना कुठे विटंबना होते. मीरा भाईंदरचं नाव आज देशाभरामध्ये जगभरामध्ये प्रसिद्धी झालं, त्याचं कारण बघा असं आहे. व अशी कारणं जर होत असतील आणि आपल्या देशाची आपल्या मीरा भाईंदरची जर अशी विटंबना होत असेल ही शोकांतिक आहे. मला वाटतं याच्यावर फौजदारी गुन्हा दाखवलेला पाहिजे आणि आयुक्तांना आता सतर्क राहणं गरजेचं असं मला तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं. काय बोलणार साहेब, एक शौचालयाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, महानगरपालिकेची बदनामी सुरू आहे. साहेब, मनपा क्षेत्रात जे शौचालय आहेत त्यामध्ये तळमजल्यावरती लहान मुलांसाठी व्यवस्था केली जाते आणि त्या व्यवस्थेमध्ये ते टॉयलेट जे आहेत 3-4 टॉयलेट भांडी जी आहेत ती ओपनमध्येच केली जातात. त्याने त्यांच्यासाठी मुलांसाठी स्वतंत्र जागा ती निश्चित केलेली आहे आणि त्यानंतर मग फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर जागेच्या कमीमुळे आपण तिकडे महिला आणि पुरुषांकरता शौचालय बांधलेली आहेत. आणि ह्या प्रकारची शौचालय 2009 पासून महानगरपालिका क्षेत्रामध्ये बांधून चालवली जात आहेत. महानगरपालिकेची बदनामी होत आहे त्याच्यासाठी काय बोलणार? हा व्हिडिओ मी तो बघितला, पण आता मी हा केला खुलासा योग्य खुलासा आहे आणि त्याप्रमाणेच ते काम केलेलं आहे.